राखी आली, आता घरी गोड बनवायचं त्याच्यासाठी मस्त एक रेसिपी सांगते. 75 ग्रॅम चुरमुरे घेतले आहे, 50 ग्रॅम डाळवा घेतला आहे. चुरमुऱ्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं एकदम पावडर, फाईन पावडर. त्याच्यामध्ये मी सोबतच मिल्क पावडर टाकलं होतं 3 चमचे. आता मी ते एका साईडला करून ठेवले आहे. आता डाळवे बारीक करून घेतले, त्यालाही पण दुसऱ्या डिशमध्ये गाळून घेते आहे. त्याच्यामध्ये पण नंतर मिल्क पावडर टाकते. 3 चमचे 4 चमचे असे मिल्क पावडर वापरलेले आहे. आता मी साखर पावडर फॉर्ममध्ये तयार करून घेते. बघा, सगळं गाळून घ्यायचं रिझन हेच आहे की तसं कणं नाही लागू म्हणून. आता मी साखर दळून घेतली, तिला पण गाळून घेते. कारण जेव्हा आपण हा पदार्थ बनवतो तेव्हा असं दाणे दाणे नाही लागले पाहिजे, एकदम प्लेन पाहिजे. याच्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे 3 चमचे मिल्क पावडर टाकलेलं आहे. आता बघा, त्याच्यामध्ये मी थोडा पिस्त्याचं पावडर करून घेतलं. 8 ते 10 पिस्ते, मी टोटल 25 ग्रॅम पिस्ते वापरलेले आहे. आता मी 50 ग्रॅम काजू बदाम घेऊन त्याला छान कटरमध्ये टाकून असं हे करून घेतलं आहे. तुम्ही याला चाकूने कापू शकता, तसं छान बारीक बारीक कटिंग छान दिसते आतमध्ये. बघा, मी डाळव्याच्या पोर्शनमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये नाही टाकलेलं आहे चुरमुऱ्याच्या याच्यात. आता बघा, मी चुरमुऱ्याचं घेतलं इकडे. याच्यामध्ये साखर गाळून घेते. 1 बाउल साखर घेतली, त्याचा अर्धा भाग दोन्हीमध्ये टाकलेला आहे पावडर साखरेला. आता मी काजू घेतले आहे, टोटल 50 ग्रॅम आहे, त्याला पावडर करून घेते. पण अर्धे यात टाकणार, अर्धे त्यात टाकणार. तसंच मी आता थोडं खोबरं होतं पावडर, खोबऱ्याची पावडर ती टाकली. आणि काजू बघा म्हटल्याप्रमाणे अर्धे याच्यात अर्धे त्याच्यात टाकते. काजूची पावडर आहे ही, मिक्सरमधनं काढून घेतलेली. आता मी कलर वापरला आहे, फूड कलर. ऑरेंज कलरचा घेतला, तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण मी डाळव्याच्या पोर्शनमध्ये टाकला, चुरमुऱ्याच्या पोर्शनमध्ये नाही. आता बघा, मी दूध घेतला आहे 1 कप टोटल. अर्धं ह्याच्यात वापरते, अर्धं त्याच्यात वापरते. जसं लागतं आहे तसं भिजवायला वापरते आहे. बघा, थोडं टाकून राहिली आहे आणि याचा डो तयार करते. ऑरेंज कलर वापरलेला आहे, कलर खूप छान. आणि हो, कलर वापरताना जरा चांगल्या क्वालिटीचा वापरा, म्हणजे कडवटपणा येणार नाही मिठाईमध्ये. 2 चमचे तूप याला लावलं, 2 चमचे तूप तिथे लावीन. गॅसचा वापर नाही आहे, झटपट बनते आणि टेस्टी पण लागते. तुम्हाला असं वाटेल की आपण काजू रोल जो बनवतो 2 कॉम्बिनेशनवाला, तसाच टेस्ट वाटेल तुम्हाला याचा. बघा, आता झालं. आता थोडेसे पिस्ते 25 ग्रॅममधून उडून ठेवले ते, त्याला असं मी कटरमध्ये टाकून पुन्हा हे करून राहिली, म्हणजे बारीक बारीक कटिंगसारखं टाकून दिलं, त्याने छान येते. डोच्या वरती लावायसाठी केलेलं. आता बघा, चुरमुरे जे आहे त्याला मी एकदम बारीक दळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आता मिल्क पावडर पण टाकलेलं, साखर पण टाकलेली. त्याच्यामध्ये आता दुधाने भिजवते, अर्धं दूध याला अर्धं दूध त्याला. आणि चुरमुरा म्हटलं की थोडंसं त्याचं पीठ असं कडक व्हायला लागते, म्हणून थोडं दूध टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की बघा, छान मिक्स होऊन राहिलं ना, असं छान मळून घ्यायचं. एकदम मळताना एक लक्षात ठेवायचं की पूर्ण प्लेन मळलं गेलं पाहिजे. खूप मेहनतीचं कामच नाही आहे, झटपट आहे. आता 2 चमचे उरलेलं तूप पण याच्यात टाकलं आणि तुपाने कसं एक हाताला जास्त चिकटत पण नाही आणि छान प्लेन डो तयार होतो. बघा, आता छान हे झालं आहे, मळून झालं आहे. आता मी 2 बटर पेपर घेतले आहे. तुम्ही बटर पेपर नसेल तर चालेल, तुम्ही डायरेक्ट एखादी कॅरी बॅग येते जाडसर, ती घ्या, त्यांनी होऊन जातं आरामशीर. पण हा सेम काजू कतली रोलसारखा टेस्ट येतो, याच्यामध्ये थोडे काजू जास्त प्रमाणात वापरले म्हणून. आता बघा, याला छान लाटून घेते. कुठल्याही शेपमध्ये करू शकता तुम्ही. मी ज्या शेपमध्ये आता फिरून असं पूर्ण लाटून घेते व्यवस्थित. बघितलं, लाटून झाल्यावर पुन्हा मी तो ऑरेंज जो रोल होता त्यालाही मी सेट करून घेते आधी असा व्यवस्थित बटर पेपरनी, म्हणजे नीटनेटका रोल तयार होऊन जाईल. म्हणजे त्याच्यात ठेवताना, आतमध्ये ठेवताना व्यवस्थित सेट होऊन जाईल. बघा, आता मी असं छान एकत्र असं करून घेतलेलं आहे, रोल तयार करून घेतला आहे. आणि बघा, असा रोल तयार झालेला आहे. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते 5 ते 10 मिनटासाठी. फ्रीजमधून काढल्यावर बघा, हा असा तयार झालेला आहे. बघितला. आता मी याला कट करून दाखवते. आता फ्रीजमध्ये मी फक्त 10 मिनटं ठेवलेला, 10 मिनटानंतर कटिंगला घेतलेला आहे. खूप छान होतो हा पदार्थ आणि झटपट बनतो खूप. तुम्हाला गॅसची गरज नाही, हात गुंतून बसायची गरज नाही. वेळेवर इच्छा झाली तर पावडर करून ठेवा, केव्हाही मळा, केव्हाही बनवू शकता. कुणाला वेळेवर खायला द्यायचं असेल तरी चालेल. इतका सोपा आणि साधा पदार्थ आहे, दिसायलाही छान, खायलाही छान, झटपट, वेळ वाचवणारी अशी मिठाई
स्वीट तुम्ही नक्की रक्षाबंधनला बनवा आणि मला सांगा हे कसं वाटलं.